तर पैसा मृदंग बजावे, पैसा नाच नचावे, पैसा भय्यन को बाई. किती दुश्मन असू द्या भाऊ भावाला, पैसा ठेवला ना सगळं जवळ येतं. की प्रदीप मिश्रांनी कोणता रत्न घातलाय आणि तो का त्यांनी घातला होता? गालिब दुनिया किसे भला कही है, गालिब दुनिया किसे भला कही है, ऐसा दुनिया में कोई नहीं कि जिसे हर किसी ने बुरा कही है. बरोबर आहे. ओसामा बिन लादेन आहे ना, त्याचेही फॉलोअर्स आहे. कारण की गुण अवगुण सबके उराई, नात पुराण निगम असं काही. गुण आणि अवगुण प्रत्येकामध्ये आहे. प्रदीप मिश्रा गुरुजी. मिश्राजी म्हणजे एक हिंदू धर्माची एक ध्वजा आहे ती. बरोबर आहे. त्यांनी इतकं धर्म वाढवलं प्रदीप मिश्राजींनी. त्या व्यक्तीचे, त्या महापुरुषचे स्टार चालताय तर लोक त्यांना ऐकताय. काही रत्न त्यांनी घातले ना. आता मध्यंतरी त्यांच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्यात. मध्यंतरी त्यांच्यावर कोणी हल्लाही केला. आता ते कथावाचक ते समजून गेलं की काहीतरी ग्रह बिघडला आहे. हे नॉर्मल व्यक्ती समजू शकतं. ते तर वेदांचा अभ्यास केलेले व्यक्तित्व आहे. ते त्यांनी समजून घेतलं आणि लगेच हातात एक पुष्कराच घातला. आता एखाद्याला गुरु महादशा आहे, एखाद्याला सूर्य महादशा आहे, एखाद्याला मंगळाची दशा आहे, त्यांनी त्या महादशेनुसार तो रत्न घालावा. पैसा भरमसाठ येईलच, न होणारे काम होईलच. मी असंच नीलम घालतोय का? मी तुम्हाला शो दाखवण्यासाठी नीलम घालतोय का? काहीतरी आहे त्याचं इफेक्ट. रतिबिन तात, रतिबिन मात, रतिबिन छत्र नाही एक टिको. म्हणजे पैसा नाही राहिला ना तर वडील पण म्हणतात काय कामाचा आहे नालायक आहे. तर सलमान खानचा जो विषय तुम्ही घेतला, सलमान खानने हातात घातलेला आहे फिरोजा. बरोबर. आणि तो फिरोजा 7 वेळेस फुटला आहे. किती वेळेस? त्याचा स्वतःचा. त्याचं स्वतःचं. ओके. 7 वेळेस फिरोजा फुटून गेला. रत्न जेव्हा फुटतात ना, अंगावर आलेली व्याधी काढून घेऊन जातात. त्या शिल्पा शेट्टी ज्या आहेत त्यांनी पन्ना घातलाय, जसा मी घातलाय. त्यांचं वय 45 अबोव आहे. पण देन ऑल्सो द स्किन इज ग्लोईंग. हो. वाय द स्किन इज ग्लोईंग? पन्ना. एकता कपूरांना तुम्ही बघा, प्रत्येक बोटामध्ये 10 बोटांमध्ये अंगठ्यात त्यांच्या. गुरुजी पण लाजले एकता कपूर. त्या अभ्यासू आहे खूप. इतके सिरियल बनवले, अख्ख्या देशाला त्यांनी दिवाना करून ठेवलं. सास भी कभी बहू थी. किती एक बाई 3-3 वेळेस मरून वापिस जिवंत व्हायची तरी लोक बघायचे. इम्रान हाशमीबद्दल सांगायचं असं की ते ओपल घालतात. ओपल आहे ना, शुक्रचा स्टोन असतो. काही लोक थोडेसे लूज असतात, कमकुवत असतात, तर त्यांनी ओपल घालावा. ओपल त्यांना आहे ना पौरुषत्व वाढवतो. आणि इम्रान हाशमीचे पिक्चर बघा, पौरुषत्वाचे. ओपल जो आहे ना लक्झरियस लाईफ देतो. ज्यांनी ओपल घातला ना ते लोक लक्झरियस लाईफ जगतात. गाडी चांगली भेटेल त्यांना, जेवण चांगलं भेटेल, कपडे चांगले भेटेल. लग्न जसं 7 फेरे संपले ना, अंबानींनी स्पीच दिली, इंग्लिशमध्ये दिली. आय एम हिंदू, आय बिलीव्ह इन माय रिलिजियन. जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे दुर्गा दत्त मनोहर शर्मा गुरुजी. गुरुजी नमस्ते. जय श्रीराम. सीताराम. ज्या प्रकारे तुम्ही आधीच्या पॉडकास्टला आपल्या भरभरून प्रेम दिलंय, आपल्या इंस्टाग्रामच्या रील्सला 42 लाख लोकांनी बघितलंय. तुमचा आग्रह होता की गुरुजींना परत एकदा बोलवा आणि त्यासाठीच गुरुजींना आपण बोलवलंय परत एकदा. गुरुजी आज पुण्यामध्ये आले. पहिला व्हिडिओ जो होता आपला तो धुळ्यात होता. तर गुरुजींचं स्वागत आहे पुण्यामध्ये. धन्यवाद. गुरुजी, आज आपण चर्चा करणार आहे रत्नांवरच परत बोलणार आहे आपण, की मागच्या वेळेस ज्या काही गोष्टी राहिल्या त्या आज आपण याच्यामध्ये करणार आहे. कोणते सेलिब्रिटी कोणता रत्न घालतो आणि त्याला त्याच्या आयुष्यात कसा फायदा होतो, या गोष्टींवर पण आपण चर्चा करणार आहे. सगळ्यात आवडती गोष्ट तुमची पैसा, की पैशाची कमतरता, कर्ज, गर्भश्रीमंत कसं व्हायचं, सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करू. तर गुरुजी, सगळ्यात पहिले मला सांगा, याच्यावर विश्वास कसा ठेवला पाहिजे की हा रत्न घातल्याने माणसाच्या आयुष्यात परिणाम होतो? विश्वासकम फलदायकम. वेदांचे जे डोळे म्हटले गेले ना, ती ज्योतिष आहे. वेदांची रचना जेव्हा ब्रह्मदेवाने केली ना, तर वेदांचं चक्षु काय आहे तर ते म्हटलंय ज्योतिष. आणि एखाद्या व्यक्तीला मला खूप फोन कॉल्स येतात, म्हणजे माझा मुलगा विश्वास ठेवत नाही, तो रत्न घालणार नाही. विश्वास प्रत्येक व्यक्तीचा असतो, आपण सांगण्यात कमी पडतो. आणि विश्वासकम फलदायकम. एखादा रत्न देऊन टाकला आणि तो त्याच्यावर विश्वासच नाही, मग कितीही चांगला असो तो, तुम्ही नेगेटिव्ह वेव्हजने जर घातला असेल ना, त्याचं फळ भेटत नाही. बरोबर. गालिब दुनिया किसे भला कही आहे. या जगाने कोणाला चांगलं सांगितलंय? एखादा शिक्षक असतो, तो फक्त 6 तास ड्युटी करतो आणि 6 तास ड्युटी केल्याने त्याला 80,000 रुपये पगार भेटतो. लोकांच्या डोळ्यात ते 80,000 रुपये येतात. बापरे, 6 तास काम केलं आणि 80,000 रुपये.
अहो तुम्ही 6 तास बोलून दाखवा नॉनस्टॉप. जेव्हा 6 तास माणूस बोलतो ना, एनर्जी लेव्हल 0 होऊन जातो. तुम्ही मूव्हीज पाहिल्या असेल, मूव्हीमध्ये दाखवतात एखादा मुलगा आयसीयूमध्ये ॲडमिट आहे, एखादा विलन आयसीयूमध्ये ॲडमिट आहे आणि त्याची वाचा सगळ्यात पहिले जाते. काय जाते? वाचा. कारण की बोलायला सगळ्यात जास्त ताकद लागते. बरोबर आहे. म्हणजे हमाली करायला ताकद कमी लागेल, पण बोलायला जास्त लागते. बरोबर आहे. मग तो बोटाने दाखवतो की याने मला, तर तेव्हा आपल्याला कळतं की तो बोटाने दाखवतोय की याने माझ्यावर हल्ला केला होता. तर तुम्ही तेव्हा समजू शकतात की एखाद्या व्यक्तीला आयसीयू मध्ये ॲडमिट आहे तर त्याला बोलायला एवढी शक्ती लागते. तर तो शिक्षक बिचारा 6 तास काम करतो. लोकांना बोलायला सोपं आहे. 6 तासाचे त्याला 80,000, 1,00,000, 2,00,000. अहो असं नाही, प्रत्येकाला पैसे भेटायला पाहिजे. बरोबर आहे. मग ते एक गालिबचं शेर आहे, गालिब दुनिया किसे भला कही है, गालिब दुनिया किसे भला कही है, ऐसा दुनिया में कोई नहीं कि जिसे हर किसी ने बुरा कही है. बरोबर आहे. ओसामा बिन लादेन आहे ना, त्याचेही फॉलोअर्स आहे. आपण इथं त्याला आतंकवादी म्हणतोय, पण ते गल्फ कंट्रीमध्ये जाऊन बघा, त्याला देव मानतात ते. मग आता तो चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. आता तुमच्या भाषेला वाईट आहे, हा, पण तो त्यांच्या भाषेत तर चांगला आहे. बरोबर आहे. मग या जगाच्या शेवटच्या बिंदूपर्यंत तुम्ही पोचा. कोणत्याही एक व्यक्तीला तुम्ही चांगलं म्हणू शकत नाही आणि एक व्यक्तीला वाईट म्हणू शकत. बरोबर. कारण की गुण अवगुण सबके उराई, नाथ पुराण निगम असं काही. गुण आणि अवगुण प्रत्येकामध्ये आहे. एखादा विलनी असला ना तर त्याच्यात गुण आहे काहीतरी. अवगुण प्रत्येक व्यक्तीमध्ये 100% अवगुण असू शकत नाही. आणि राहिली गोष्ट खड्यांची, विश्वास ठेवा, फळ भेटेल. विश्वास नाही ठेवला आता काय फळ भेटेल? प्रदीप मिश्राजी कथावाचक आहे. आज हिंदू धर्माला एवढं वाढवलं त्यांनी की खेडे पाडे आदिवासी जे लोक पूजापाठमध्ये ज्यांना माहिती अवगत नव्हतं काही गोष्टी, तिथपर्यंत ते जाऊन पोचले. कोण? प्रदीप मिश्रा गुरुजी. मिश्राजी म्हणजे एक हिंदू धर्माची एक ध्वजा आहे ती. बरोबर आहे. त्यांनी इतकं धर्म वाढवलं प्रदीप मिश्राजींनी, पण त्यांनी काय वेगळं सांगितलं जगाला? आतापर्यंत मला एक सांगा, एकही वाक्य वेगळं सांगितलं? मला माहित आहे की दर श्रावणात प्रत्येक स्त्रीला माहित असतं की महादेवाला आपण जव चढवतो, महादेवाला आपण पाणी वाहतो, महादेवाला आपण हिरवे मूग चढवतो. त्याच गोष्टी त्यांनी रिपीट केली आहे. नवीन काय बोलले त्या? वैयक्तिक त्या माणसाचे स्टार चालताय, वैयक्तिक त्या व्यक्तीचे, त्या महापुरुषचे स्टार चालताय, तर लोक त्यांना ऐकताय. काही रत्न त्यांनी घातले ना आता. गुरुजी कोणता रत्न घातलाय? सगळ्यात एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन आहे आता तुमच्या सगळ्यांसाठी, जे आपल्याला गुरुजी सांगणार आहे की प्रदीप मिश्रांनी कोणता रत्न घातलाय आणि तो का त्यांनी घातला होता. अच्छा, मला एक सांगा, प्रदीप मिश्राजी आजपासून कथा करताय का? नाही. तर मागच्या 25 वर्षापासून कथा करताय. आणि मी त्यांना मालेगावमध्ये पण एक कार्यक्रम होता तेव्हा त्यांना पाहिलं, छोटंसं भजन संध्येचं आयोजन केलं होतं. आजची कंडिशन अशी आहे की लाखो लोकांची संख्या येते. त्यांनी नवीन काहीच सांगितलेलं नाही आहे. जे पोथीमध्ये, जे ग्रंथांमध्ये आहे, थोडंफार चुकी माणसाकडनं होते. मध्यंतरी त्यांच्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्यात. मध्यंतरी त्यांच्यावर कोणी हल्लाही केला. आता ते कथावाचक आहे, ते समजून गेलं की काहीतरी ग्रह बिघडला आहे. हे नॉर्मल व्यक्ती समजू शकतं, ते तर वेदांचा अभ्यास केलेले व्यक्तित्व आहे. ते त्यांनी समजून घेतलं आणि लगेच हातात एक पुष्कराच घातला. कन्या राशी ना, मागे गुरु बिघडला होता, 8वा गुरु आला होता, तर संकट चालू झाले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दर 3 वर्षात 4, 8, 12 गुरु येतोच. बरोबर. आणि तो 4था, 8वा आणि 12वा गुरु माणसाला जमिनीवर आणतो. जी हवा भरून जाते ना प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये, बरोबर, ती काढण्यासाठी देवानीच बनवलेलं आहे की प्रत्येकाला ग्राउंड टू अर्थ कसं आणायचं. तर हे 4, 8, 12 गुरु, त्यांना लगेच कल्पना झाली प्रदीप मिश्राजींना की काहीतरी बिघडतंय. त्यांनी पुष्कराज घातला, वेल सेट वापिस झाले. तर गुरु पुष्कराज हा गुरुत्व देतो, प्रभुत्व देतो आणि वक्तृत्व चांगलं होतं. बरोबर आहे. जे काही चुकीच्या घटना घडत होत्या त्या सगळ्या कमबॅक येऊन गेले प्रत्येक गोष्टी, आणि आता व्यवस्थित चाललं. व्यवस्थित आहे. तर असं या ग्रहांचा खेळ असतो. बरोबर आहे. हे ग्रहांनी कोणालाच सोडलं नाही. या 9 ग्रहांनी रावणाला सोडलं नाही. बरोबर आहे.
रावण इतका महान होता, त्यांनी 9चे 9 ग्रह बांधून ठेवले. किती? 9च्या 9 ग्रह. हा, प्रत्येकाला बांधून ठेवून दिलं. माझा मुलगा जेव्हा मेघनाथ त्याचा जन्म होईल तर एक पण ग्रह जो आहे तो चुकीच्या दिशेने नको, तर अशी कुंडली बनायला पाहिजे त्याची, तर त्यांनी बांधून ठेवलं. पण ते शनिदेव सुटले आणि लंका दहन झालं. जसे शनी सुटले तशी लंका दहन होऊन गेली. बरोबर आहे. हे सगळेच बघताय. लंक विध्वंस किए रघुराई, तुलसीदास असं कीर्ती गाई. तुलसीदासजींनी कीर्ती गायली त्या गोष्टींची. तर या शनिदेवाने कोणालाच सोडलं नाही. या जगाला जिंकायचं असेल ना तर लक्ष्मी पाहिजे, पैसा. काय पाहिजे? पैसा. तर पैसा मृदंग बजावे, पैसा नाच नचावे, पैसा भय्यन को बाई. किती दुश्मन असू द्या भाऊ भावाला, पैसा ठेवला ना सगळे जवळ येतात. तर लक्ष्मी प्राप्ती करायची असेल ना जीवनात, तर त्याच्यासाठी एक तर अध्यात्माकडे जायचं, एक तर भाग्यरत्न घालायचं जे तुमच्या भाग्याला सुटेबल आहे. जी महादशा चालू आहे आता, एखाद्याला गुरु महादशा आहे, एखाद्याला सूर्य महादशा आहे, एखाद्याला मंगळाची दशा आहे, त्यांनी त्या महादशेनुसार तो रत्न घालावा. पैसा भरमसाठ येईलच, न होणारे काम होईलच. मी असंच नीलम घालतोय का? मी तुम्हाला शो दाखवण्यासाठी नीलम घालतोय का? काहीतरी आहे त्याचं इफेक्ट. तर पैसा मृदंग बजावे, पैसा नाच नचावे, तर तो सगळ्या जगाला जवळ आणून ठेवेल. तुमचा स्वभाव पण चांगला पाहिजे. मगाशी मी एक इंटरव्ह्यू पाहिला, म्हणे तुम्ही नोटांचं बंडल घ्या आणि फेकत जा आणि लोकांना शिव्या देत जा, तरी लोक ते नोटा उचलत जातील आणि तुम्हाला म्हणतील नाही आदमी अच्छा आहे, सिर्फ जबान का खराब आहे. म्हणजे लोक तुमचे अवगुण पण झाकून देतील तुमच्याकडे पैसा असला तर. तर जगात लक्ष्मी खूप महत्वाची. तर लक्ष्मी मातेला जिथं एक हिंदू धर्म असं म्हणतो की आपण जिथं आपल्या आईला घेऊन जाऊ शकतो अशा ठिकाणी लक्ष्मी खर्चावी. आपण आपल्या आईला मदिरापान जिथं होतो त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो का? नाही. आपण आपल्या आईला गुटख्याच्या दुकानावर घेऊन जाऊ शकतो का? तुम्ही सन्मार्गामध्ये लक्ष्मी खर्चा आणि भाग्यरत्न घाला. तुम्ही चुकीच्या मार्गाने लक्ष्मी खर्चाल, मग किती भाग्यरत्न घातले तर थोडंसं त्याचा प्रभाव कमी होतो. बरोबर आहे. हां, मी युथला लोकांना बिघडवायच्या मार्गावर नाही आहे. चुकीच्या मार्गावर ती लक्ष्मी माता गेली तर ती कमी होते. बरोबर आहे. मग भाग्यरत्न पण तेवढे फळ देत नाही. म्हणून कवी गंग कहे सुन शाह अकबर, आ रती बिन मानस एक रती को. राजा अकबर बादशाहच्या दरबारात आहे ना कवी गंग होते. ते कवी गंग आहे ना कवितेमध्ये सांगायचे अकबर बादशाहला की रती बिन तात, रती बिन मात, रती बिन छत्र नाही एक टिको. म्हणजे पैसा नाही राहिला ना तर वडील पण म्हणतात काय कामाचा आहे नालायक आहे. आई म्हणते असाच आहे, टुकार आहे. रती बिन मात, रती बिन तात, रती बिन छत्र नाही एक टिको. छत्र म्हणजे घर टिकत नाही. बरोबर. रती बिन साधू, रती बिन संत, रती बिन जोगन होय जतिको. रती म्हणजे पैसा, रती बिन साधू पण नाही टिकू शकत. रती बिन साधू, रती बिन संत, रती बिन जोगन होय जतिको. कवी गंग कहे सुन शाह अकबर, आ रती बिन माणस एक रतिको. कवडी मोल होऊन जातो तो. म्हणून सगळ्यांनी पैसे कमवा, पैसे कमवा, भाग्यरत्न घाला. आणि ते भाग्यरत्नाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकं चांगल्या चांगल्या गोष्टी दिलेल्या अनुभव तर करा. अनुभव केल्याने चांगलं आणि वाईट समज. मी प्रत्येकाला आहे ना सोपं भविष्य सांगण्याच्या मार्गात आहे. माझी काय इच्छा असते की प्रत्येकाला इतकं डीप नॉलेज नसतो. प्रत्येक व्यक्ती रोज राशी भविष्य बघत बसावं आणि या गोष्टीमध्ये इतकं अडकून पडावं की पुढं भविष्यात त्याच्याकडनं कामच होत नाही, फक्त ज्योतिषच बघत बसलाय, असं व्हायला नको. मी तुम्हाला ज्योतिषच्या अधीन टाकत नाही. बरोबर आहे. तुम्ही आहारी जाऊ नका कोणत्याही गोष्टीच्या. बरोबर. पण एक ढोबळ जे असतं ना बेस, आपल्याला कोणती महादशा चालू आहे, आपल्या कुंडलीत कोणता ग्रह आहे आणि याचं बेस काय आहे, त्या हिशोबाने एक एक रत्न घालावा. प्रत्येकाला समजतो महेंद्रसिंग धोनी हा त्यांच्यासारखं कप्तान या देशाला आतापर्यंत भेटले नाही. बरोबर. कपिल देवानंतर ते नाव निघत असेल एक कॅप्टनशिपचं तर महेंद्रसिंग धोनी. आता त्यांनी कोणता खडा घातलाय का आता? नाही. पण त्यांनी आत्मसात केलंय एक
तर तुम्ही कोणतीही गोष्ट आत्मसात करून घ्या. त्यांनी आत्मसात केलंय की मी कोणतीही गोष्ट हॅपीनेस, जेव्हाही मी कोणत्याही गोष्टीचं जल्लोष केला ती वस्तू माझ्याकडनं हिसकवल्या जाते. म्हणून कूल राहतो कॅप्टन. म्हणून ते कूल असतात. प्रत्येकाला आहे ना आपापलं कळतं. बरोबर आहे. 90% लोकांना स्वतःची नजर लागून जाते. किती पर्सेंट लोकांना? 90%. 90% लोकांना. चांगले कपडे घातले स्वतःचीच नजर लागते, बाहेर निघाले ते कपडे खराब होतात, मग त्यांचं कॉन्फिडन्स झिरो होतो. तर प्रत्येक व्यक्तीला ही नजर लागत असते. तर सगळ्यांना नाही. तर सलमान खानने ते फिरोजा घातला हातात. मी तेच विचारणार होतो गुरुजी. आता पुढचा प्रश्न, सलमान खान बद्दल काय सांगाल? तो कोणता रत्न आहे? ब्ल्यू कलरचा आहे ना कोणता? फिरोजा. तर तो रत्न काय इफेक्ट करतो आणि सलमानवर त्याचा कसा इफेक्ट झाला याबद्दल 1-2 मिनिटं तुम्ही सांगतो. आता सलमान खान जे आहेत त्यांच्या वडिलांनी त्यांना फिरोजा दिला. अमूमन मुस्लिम लोक जे असतात ना, फिरोजा, हकीक या गोष्टींवरती जास्त बिलीव्ह करतात. ओके. रत्न हे फक्त इंडियामध्ये असं नाही आहे. हे तुमचं भ्रम आहे की फक्त भारत देशातच आपण हे रत्न घालतोय. विदेशात पण घालतात. ऑस्ट्रेलियन ओपल जगात सगळ्यात महाग आहे. ओपल. तर सलमान खानचा जो विषय तुम्ही घेतला, सलमान खानने हातात घातलेला आहे फिरोजा. बरोबर. आणि तो फिरोजा 7 वेळेस फुटलाय. किती वेळेस? त्याचं स्वतःचा. ओके. 7 वेळेस फिरोजा फुटून गेला. रत्न जेव्हा फुटतात ना, अंगावर आलेली व्याधी काढून घेऊन जातात. असंच कोणी शर्ट काढून फिरू शकत नाही. बरोबर आहे. कुठेही ते शर्ट काढून घेतात, लगेच लोकांना दाखवताय बॉडी. स्वतःचं सेल्फ प्रोटेक्शन आहे त्यांच्यासोबत. त्यांनी ते फिरोजा घालून ठेवलेला. नजर नाही लागत. फिरोजामुळे नजर नाही लागत. नजरच लागत नाही. कोणी किती नजर लावायचा प्रयत्न केला, फिरोजा घालून घ्या, नजर लागली तर बघा. प्रत्येक राशीचे लोक घालू शकतात. प्रत्येक राशीचे लोक घालू शकतात फिरोजा. किती कॉस्ट असते गुरुजी त्याची चांगल्या क्वालिटीचा? रत्न बघा, मी घरी बसून बनवले नाही. हो. ते लँडच्या किती डीप मध्ये सापडले, त्याच्यावर त्यांची कॉस्टिंग असते. बरोबर आहे. जमिनीत खड्डा करण्यात किती पैसे लागताय त्याच्यावर तो खेळ असतो. बरोबर आहे. लोकांना असं वाटतं हे रत्न काय काचेचे तुकडे असतात आणि ते व्हिडिओमध्ये दाखवून देतात. ते काचेच्या ते मॅकडॉनल्डच्या बॉटल कापल्या तर 50 होऊन गेला आणि अमुक बॉटल कापल्या तर, असं काही नसतं. ते काचेचे तुकडे काचेचेच असतात. बरोबर आहे. वर्ल्ड वाईड यांना किंमत असते. यांचे खनिज असतात, यांचे मोठमोठे फॅक्टऱ्या असतात ते काढायच्या. बरोबर आहे. तर तो हकीक जो असतो तो एक 300 रुपयापासून चालू होतो तर 3 कोटीपर्यंत. जितकं भूमीच्या गर्भामध्ये जाऊन जितकं फाईन स्टोन काढला तितकी त्याची क्वालिटी असते. ओके. तर हा हकीक जो आहे हा सगळे घालू शकतात. काही 1-2% लोक असतात ज्यांनी घातलं की ऑपोजिट होतो. जसं मी मागे मोती सांगितला. काही लोक मोती घालतात ना, त्यांचे हात कापतात. मोती घातलं की चिडचिड जास्त वाढते. काही लोक डायमंड घालतात ना, त्यांची चिडचिड वाढते, अभिमान खूप येतो त्यांना, घमंडी खूप होऊन जातं. बरोबर. हा जो हकीक आहे सलमान खानने घातला, 7 वेळेस फुटलाय, अंगावर आलेली व्याधी काढली त्यात. बरोबर आहे. सलमान खानने स्वतः इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी माझ्या जीवनात अनुभव केला की माझ्या अंगावर आलेली व्याधी काढली त्याने. आता कोणत्या राशीला कोणते खडे घालायचे मी मागे सांगितलं तुम्हाला, पण कुंडलीच्या अनुसार घालाव्या. खडा तुम्ही कुठूनही घ्या, माझ्याचकडनं घ्या असं माझं कधी म्हणणं नाही, पण रत्नांचं इफेक्ट बघा, मग नाव ठेवा. बरोबर आहे. नाव तर प्रत्येक ठेवू शकतो ना, कोणी कोणाला नाव ठेवू शकतो, पण ते रत्नांचे इफेक्ट बघा मग नाव ठेवायचं. बरोबर. त्याचे इफेक्ट खूप छान असतात. गुरुजी, सेलिब्रिटीचं जर उदाहरण घ्यायचे झाले तर तुम्ही अजून काय उदाहरण देऊ शकता? कोणकोणते सेलिब्रिटीज इंडियातले रत्न घालताय आणि त्यांना कसा फायदा होतोय? आता शिल्पा शेट्टी जे आहेत त्यांनी पन्ना घातलाय, जसा मी घातलाय. हा पन्ना आहे का गुरु? हा पन्ना, ग्रीन कलर. हा. आता इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात, लिमरेड. पन्ना का घातलाय? त्यांचं वय 45 अबोव आहे, पण देन ऑल्सो द स्किन इज ग्लोईंग. हो. वाय द स्किन इज ग्लोईंग? पन्ना. हो. पन्ना जो असतो ना, ज्याला त्वचेचे विकार असतात त्यांनी पन्ना घालावा. ओके. ज्यांना म्हणजे स्किन सॉफ्ट आणि चांगली ठेवायची आहे, स्किन संबंधित काही अडचण असली, ऍसिडिटी, पित्त, पोटाचे विकार, स्किन एलर्जी, त्यांनी पन्ना घालावा. ओके. शिल्पा शेट्टीनी पन्ना घातलाय, कधी काढत नाही. आणि मागच्या 2-3 इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं त्यांनी, मी आज जे काही आहे ते पन्ना घातलं तेव्हापासून आहे. बरोबर. तुम्ही बघून घ्या, मी तिला सांगायला लावलं असं नाही. त्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. हो. त्यांना अनुभव आहे खूप.
बरोबर आहे. मी त्यांना कधी असं समजवू शकत नाही की ताई तुम्ही असं सांगा तर मला लोक ऐकतील, असं नसतं ते. एक्झॅक्टली. तर बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग ठेवा. त्यांना असं त्याचा अनुभव आला त्या गोष्टीचं आणि त्यांनी ते घातलंय आणि त्याचे प्रभाव त्यांच्या जीवनात येतातच आहे. आता पन्ना हा एक विषय झाला. आता झाला नीलम. हो. आता पुष्कराज, मोती हे असे 9चे 9 ग्रह आहे. त्यांची उपरत्न पण असतात. काही लोकांना पिवळ तूप जो असतो ना तो पचत नाही, तर त्यांना मग थोडंसं माइल्ड स्टोन द्यावे लागतात. प्रत्येक ग्रहाचे उपरत्न असतात. जसं मोतीचं उपरत्न आहे, पन्न्याचं उपरत्न आहे, मग त्याच्यानंतर नीलम आहे. त्याचे पण सबस्टिट्यूट काही रत्न असतात, ते काही लोक घालतात आणि त्याचे इफेक्ट येतात त्यांना. येतात. गुरुजी तुम्ही शिल्पा शेट्टीचं एक उदाहरण दिलं आता. तर सेलिब्रिटीजवर जर कॉन्सन्ट्रेट केलं आपण, तर तुम्ही अजून कुणाकुणाचं मला एक्झाम्पल देऊ शकता? सेलिब्रिटींचं जसं संजय दत्त आहे आपले. संजू बाबांचं आयुष्य सगळं कॉन्ट्रोवर्सीमध्येच गेला. बरोबर. पण जेव्हाही त्यांनी ते पुष्कराज आणि मोती घातला, येलो सफायर पुष्कराज आणि मोती जेव्हाही त्यांनी घातला, त्याचे गुड इफेक्ट्स आले त्यांना. तर संजू बाबांनी नेहमी पुष्कराज आणि मोती घातलाय आणि त्या संकटातनं ते निघत असेल असं त्यांना फील होत असेल म्हणून तर ते घालताय. बरोबर आहे. त्यांना फीलच आलं नसतं तर का घालून ठेवलं असतं त्यांना? तर या गोष्टी एक तर आहे ना, तुम्ही समजून घ्या. एक तर तुम्ही खूप आध्यात्मिक व्हा आणि खूप तपस्वी व्हा. जसं बागेश्वर बाबा, ते खूप तपस्वी, त्यांना कोणत्याच खड्यांची आवश्यकता नाही. बरोबर आहे. बागेश्वर बाबांना कोणीच पकडू शकत नाही. तुम्ही जितकेही रिपोर्टर लावून द्या त्यांच्या मागे, ही इज प्युअर गोल्ड. जे आहे ते रोपटोक आहे त्यांचं, तर कधीच कोणाच्या हातात येणार नाही, कारण की त्यांच्या मागे ना दैवी शक्ती आहे. बरोबर आहे. एक तर तुम्ही साधना सिद्ध करा आणि दैवी शक्ती आणा तुमच्यामध्ये, तर तुम्हाला रत्नांची आवश्यकता नाही. जसं नरेंद्र मोदी झाले, त्यांनी साधना सिद्ध केलेल्या आहे. आता ते कॅमेरे जातात त्यांच्या मागे आणि मग ते कैलासवर बसले आणि ते फोटो काढून दाखवतात लोकांना. ते ड्रामा दिसत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये तो ड्रामा नाही आहे. तर आता हे जे लोक असतात सोबतचे, ते व्हायरल करतात आणि लोकांना ते, पण रिअल पाहिलं ना तर त्यांच्यामध्ये एक दैवी शक्ती आहे. मोदींमध्ये आजपर्यंत कोणतंही इलेक्शन हरले नाही. बरोबर. मी हिंदुत्ववादी आहे, नो डाऊट. शरदचंद्रजी पवार पण जानता राजा आहे, ते खूप माननीय आहे. पण योगायोगाने आता साधना सिद्ध केलेल्या व्यक्तीचा विषय आला म्हणून मी मोदी साहेबांचं नाव घेतोय. ते काहीतरी साधना सिद्ध केलीत त्यांनी. बरोबर. तर साधना ज्यांनी सिद्ध केल्या आहे त्यांना रत्नांची आवश्यकता नाही पडत. तर ते छाती टोकून सांगू शकतात की काश्मीर में लाल चौक पे तिरंगा लहरा देगे, आणि जातात पण. बरोबर. जीवनात आहे ना एक परफॉर्मन्स असं पाहिजे की तुमचं जीवन बदलू शकतं. फक्त एक परफॉर्मन्स, बाकी काहीच गरज नाही. तर ती एक परफॉर्मन्स अशी होती की त्या परफॉर्मन्सच्या बेसवर आतापर्यंतचे इलेक्शन जिंकतायत लोकांना आताही असं वाटतं मोदींनी काही केलं नाही, अमुक केलं नाही, डमुक केलं नाही. पण ती परफॉर्मन्स जी आहे ना ती आजही विजयी ठेवते. त्या कोणती गुरुजी? ते लाल चौक पे तिरंगा हम लहराएंगे, तो ते 92-93 मध्ये त्या टाइमामध्ये आतंक एवढं चरमसीमेवर होतं जम्मूमध्ये. तर त्यावेळेस ते जाऊन ते भगवा चौक, ते भगवा तिरंगा आणि लाल चौक काश्मीर. आणि तिकडच्या लोकांनी ते केलं होतं की आके तो दिखाए बोले किसी ना जिंदा जाएगा का. मोदी साहेबांनी वाईटमध्ये सांगितलंय की मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आईला फोन लावलं आणि सांगितलं की जिंदा आ गया तो तेरा लाल तुझे दिख जाएगा, नहीं जिंदा आया तो समझ लेना भारत माता को समर्पित हो गया. तर ती परफॉर्मन्स आतापर्यंत काम पडते. तर यूथ लोकांना एकच सांगतो, खचून जायचं नाही. खचून जाऊन काही उपयोग नाही. या लोकांनी 10-10, 20-20 वर्ष ना कष्ट भोगले. तुम्ही 8-10 वर्ष तुमच्या सोबत स्ट्रगल येत असेल ना आणि तुम्ही थकून जात असेल. आता राष्ट्रवादी पक्षही बघा, मागे 8-10 वर्ष त्यांना स्ट्रगल होती. बरोबर. तर स्ट्रगल प्रत्येकाला असतो ना आयुष्यात.
मग चांगले दिवस प्रत्येकाचे येतात. तर हा राजकीय भाग झाला. मी एक ज्योतिष असून मला हे सगळं म्हणायचं नसतं, पण एक युथला सांगण्याचं सगळ्या पक्षांबद्दलच सगळ्यांबद्दलच बोलतोय. ते 85 इयर ओल्डचे शरदचंद्र पवार आणि ते भर पावसामध्ये जेव्हा भाषण देतात, तर तो भाषण ऐकून लोकांना असं आत्मीयता येते की आपल्यासाठी आपला जाणता राजा उभा आहे. बरोबर आहे. आणि ती युथ उभी राहते त्यांच्यासाठी की 85 इयरमध्ये शरदचंद्रजी आपल्यासाठी पावसात भिजताय आणि तो माणूस छत्री देतोय. नाही, सोड म्हणे, बाजूला ठेव, मी माझी जनता, मी त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी ठेवत. तर ती जी फळी तुटली होती ना त्यांच्याकडनं, ती वापिस जोडून गेल्या. हा करिश्मा हेच लोक करू शकतात ज्यांच्यात सातत्य आहे. तर एक सातत्य ठेवा, सातत्य पाहिजे. आणि रत्नही घातला ना तर त्याच्यात बिलीव्ह सिस्टीम पाहिजे की हा रत्न आहे माझ्यातोय, हा दैवी शक्ती आहे माझ्याकडं, हे मी नाही बनवलंय. कारण की मातीच्या बनलेल्या माणसाला दगडाशी काम पडतो. कोणत्या माणसाला? मातीच्या बनलेल्या माणसाला. कोणाशी काम पडतो? दगडाशी. आता हा सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या. कारण की तुम्ही कोणत्याही देवस्थानात जा, मस्जिदीत जा, मंदिरांमध्ये जा, चर्चमध्ये जा, कुठेही जा, दगड दिसेलच. बिना दगडाचं माणसाचं काम धकतंय का? नाही. हा पण दगडच आहे ना. बरोबर आहे. तो दगड तुमचं भाग्य बदलू शकतो ना. तुम्ही तिथं श्रद्धेने जाऊन उभे असतात ना, तर इथं पण थोडीशी श्रद्धा ठेवा, निश्चित फळ भेटेल. गुरुजी, एकता कपूर पण कोणते रत्न घालते का? त्यांच्याकडे तर रत्नांची माळाच आहे. एकता कपूरांना तुम्ही बघा, प्रत्येक बोटामध्ये, 10 बोटांमध्ये अंगठ्यात त्यांच्या. गुरुजी पण लाजले एकता कपूर. ते तर माझं भविष्य फेल करून टाक. त्यांचा दाट अभ्यास आहे सर. त्यांच्याकडे साधारण ज्योतिष नाही बसू शकत. त्या अभ्यासू आहे खूप. इतके सिरियल बनवले, अख्ख्या देशाला त्यांनी दिवाना करून ठेवलं. सास भी कभी बहू थी, किती एक बाई 3-3 वेळेस मरून वापिस जिवंत व्हायची तरी लोक बघायचे. ती एकता कपूरची किमया आहे. तिच्या हातात 10 रत्न आहे. 10 रत्न घालतात. हा, आणि त्या अभ्यासू आहे. असंच काही घालून घेतलं अशातला भाग नाही. बरोबर, अभ्यास आहे. प्रत्येकाचा अभ्यास जो असतो ना, माझं एकच, इतक्या व्हिडिओमध्ये मी एकच सांगितलं की कोणत्याही गोष्टीला नाकारू नका, पहिले अनुभव घ्या. अनुभव घेतला ना, मग फळ दिसेल तुम्हाला. बरोबर आहे. गुरुजी, इम्रान हाशमी पण कोणते रत्न घालतात का? इम्रान हाशमी बद्दल सांगायचं असं की ते ओपल घालतात. ओपल हा आहे ना, शुक्रचा स्टोन असतो. एखाद्यामध्ये आहे ना पौरुषत्व कमी असलं, ओके, याचं मिनिंग चुकीचं घेऊ नका. याचं मी इम्रान हाशमीमध्ये पौरुषत्व असेलच नसेल अशातला भाग नाही. पौरुषत्व कमी असलं, काही लोक थोडेसे लूज असतात, कमकुवत असतात, तर त्यांनी ओपल घालावा. ओपल त्यांना आहे ना पौरुषत्व वाढवतो. आणि इम्रान हाशमीचे पिक्चर बघा, पौरुषत्वाचेच आहेत. बरोबर एकदम. आणि ओपल जो आहे ना, लक्झरियस लाईफ देतो. ज्यांनी ओपल घातला ना, ते लोक लक्झरियस लाईफ जगतात. गाडी चांगली भेटेल त्यांना, जेवण चांगलं भेटेल, कपडे चांगले भेटेल, कॉस्मॅटिक, परफ्यूम, त्यांची लाईफस्टाईल आहे ना राजासारखी होऊन जाते. हो, तर म्हणून ओपल घालतात. हा, बरोबर. अच्छा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बिलीव्ह सिस्टीम, यांच्यावर विश्वास ठेवा, हे तुम्हाला फळ देते. गुरुजी, काही लोक असे मेसेज करतात, आता इंस्टाग्रामला पण तुम्हाला तर हजारो मेसेज येत असतील, आणि गुरुजी सॉल्व करतात प्रत्येकाचे विषय आणि प्रत्येकाला रत्न सजेस्ट करतात. ज्यांना गुरुजींकडून रत्न हवंय, गुरुजी त्यांना पण रत्न देतात. पण माझं वैयक्तिक तो रत्नांचा व्यवसाय नाही. काही लोकांना भेटत नाही, काही लोकांना ते विश्वास होत नाही की बा आपल्याला जे भेटलंय ते योग्य आहे का. तर म्हणून त्या लोकांसाठी मी तयार असतो. माझ्याकडे आहे, मी पाठवून देतो. हो, तर गुरु, तर मग भरपूर असे पण मेसेज असतात की माझी रास मी नाही, मग मी हा रत्न घालू का? इतकं इझी नाही ना गुरुजी, ते इतकं इझी नाही आहे. इतकं इझी. तर एक जर आपण नॉर्मल, आज एक शेवटचा टॉपिक आपला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, की रत्नांबद्दल जर बोलायला गेलं तर किती प्रकारचे जेमस्टोन्स आहेत, किती प्रकारचे रत्न आहे, आणि प्रत्येक रत्नाचं एक एक बेनिफिट तुम्ही कधी ते कामात येईल ते जर सांगितलं गुरुजी, तर आपल्या प्रेक्षकांना फायदा होईल. आणि शेवटी तर नंबर तर तुम्हाला द्यावाच लागेल प्रेक्षकांना, कारण त्यांच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ते तुम्हाला कॉल करतीलच. ठीक आहे. तर एक एक रत्न गुरुजी, आणि प्रत्येक रत्नाचं थोडंसं जर प्राइसिंग जरी तुम्ही सांगितली की हा थोडा महाग असतो किंवा हा थोडा स्वस्त असतो किंवा या टाईपमध्ये, आणि कोणता, आणि समजा मोतीबद्दल बोलतोय तर हा घालतो, जर तुम्हाला माहिती असतील काही असे, तर त्याबद्दल थोडंसं एक 5-10 मिनिटात जर तुम्ही बोलू शकलेत. एकूण यांना 9 ग्रह असतात आणि 9 ग्रहांचे 9 रत्न असतात. प्रत्येक ग्रहाचे 3 उपरत्न असतात.
एकूण 81 रत्न होऊन जातात. किती? 81. 81. पण बेसिकली 9 ग्रह आणि 9 रत्न. ज्योतिषशास्त्र असं म्हणतो की 9 ग्रह आणि 9 रत्न. पहिला ग्रह आहे सूर्य. सूर्य म्हणजे आता इलेक्शनचं वातावरण आहे. माणिक राजकीय अधिकार देतो, राजा बनवतो. राजा दंडेनं शोभते. राजा कसा शोभतो? जो दंड देतो तो राजा असतो. हे एक एकदम मुळमुळ्या व्यक्ती बसून गेला राजाच्या सीटवर, तो शोभेल का? नाही. तो माणिक घातला ना तर एक राजकीय एक तो वेगळी किमया येते. तो मग तो दंड द्यायला पण घाबरत नाही की नाही यांनी चुकी केली, चलो सीताराम. तर राजा दंडेनं शोभते, तो माणिक घालायचा. म्हणजे आता ज्यांना पण इलेक्शनला उभं राहायचंय त्यांनी माणिक घालून घ्या, गुरुजींशी कन्सल्ट करून. कन्सल्ट करा, असं नाही की काही घालून घ्यावं लगेच. दुसरा मोती. मोती तर 90% लोक घालूच शकतात शांततेसाठी. शांततेसाठी. मोती घातलं की नेगेटिव्हिटी खूप कमी होते, उलटे विचार कमी होतात, झोप चांगली लागते. काही लोक इतके शकी होऊन जातात की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये शंका येते. ओके. त्यांनी मोती घालावा. काही लोक इतके डिस्टर्ब असतात की त्यांची मेंटॅलिटी अशी होऊन जाते की निरागसता येऊन जाते जीवनात. बरोबर. त्यांनी मोती घालून द्या. सूर्य झाले, चंद्रमा झाले, आता मंगळ. मंगळ जे आहे, एकता कपूरने मंगळ घातलेला आहे, करीना कपूरने मंगळ घातलाय. आपण म्हणतो पोहळा. काय म्हणतो? पोहळा. पोहळा, आपल्या भाषेत पोहळा. तर करीना कपूरने काय घातलाय? पोहळा. पोहळा. आणि पटौडी खानदानची सून झाली ती. पतौडी खानदान म्हणजे लँडलॉर्ड. लँडलॉर्ड. आणि मंगळ काय देतो? लँड. हो. झाली ती लँडलॉर्ड. आता त्यांना कोणी चांगलंच सजेस्ट केलं असेल ना, आणि त्यांनी पोळा घातला आणि ते काढत नाही. त्यांच्या हातात नेहमी असतो आणि मोठा आहे, छोटा नाही आहे. एक 10 कॅरेटचा पोळा घालतात. मंगळ जमिनीचं सुख देतो. ज्यांना जमीन घ्यायची आहे, ज्यांना इच्छा आहे जमीन घ्यायची, किंवा ज्यांचा जमिनीचा व्यवसाय आहे, स्वतःहून येतात. आता त्यांनी काही असं मनात, करीना कपूरने मनात ठेवलं नसेल की मला खूप इस्टेट आणि प्रॉपर्टी पाहिजे. पण ज्यांनी सजेस्ट केलं असेल की त्यांना दिसत असेल की हे योग चांगले यांचे, तर त्यांनी सांगितलं की एक पोळा घालून घ्या. बरोबर. तर त्यांनी पोळा आतापर्यंत काढला नाही आणि सगळं व्यवस्थित चाललंय. जमीन, वाहन या 2 गोष्टींसाठी पोळा घालावा. तिसरं झालं आता मंगळ. चौथा झाला बुध. मगाशी मी सांगितलं ॲसिडिटी, पित्त, पोटाचे विकार, स्किनची एलर्जी या गोष्टींसाठी बुध पन्ना घालावा. जे जर्नलिस्ट आहे, ज्यांना बोलायचं काम आहे खूप, मीडियावाल्यांनी पन्ना घालणे खूप आवश्यक आहे. काही कुंडली पण बघू नका. हो का? काही कुंडली पण पाहू नका. हा एकदम सॉफ्ट आहे. पण तुम्ही जो घातलाय हा हिरवा ना? हिरवा. हा एकदम सॉफ्ट आहे साहेब. याचे दुष्परिणामच नाही, फक्त पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्हच येतो. तर जितके जर्नलिस्ट आहे, हा कधी कधी गुरु महादशा चालू असते तेव्हा पन्ना घातला तर चुकीचे परिणाम येतात. म्हणून थोडंसं एक स्वतः ॲनालाइज करून घ्यावं, गुरु महादशा चालू आहे का कुंडलीत. नाही समजत असेल तर मला विचारून घ्या, किंवा जवळपास कोणी ज्योतिष असेल त्यांना विचारून घ्या. कारण की गुरु आणि बुध हे 2 ग्रह ऑपोजिट आहे एकमेकांच्या. तर गुरु महादशेमध्ये पन्ना घालू नाही. तर जर्नलिस्ट असले, ज्यांच्या अँकरिंगचं काम आहे, ज्यांना बोलायचं काम आहे, स्पीच आहे, त्या लोकांनी पन्ना घालणे खूप आवश्यक. आता हे झाले 4. 5वा सूर्य, चंद्र, मंगळ, बुध. आता गुरु. गुरुबद्दल तर मी इतक्या वेळेपासून बोलतो, प्रदीप मिश्रांपासून सगळ्यांचं सांगितलं. पुष्कराज घातलं की वैभव वाढतो, लक्ष्मी वाढते, इन्कमचे स्रोत वाढतात. गुरुजी, काही लोकांनी आपल्याला कमेंट होत्या की पुष्कराज नाही आहे, पुखराज बोला. आता भाषेचा फरक आहे. आता एखादा माणूस महाराष्ट्रात जन्मला त्याला राजू म्हणतात. आता MP जन्मला तर राजीव म्हणतात. तोच राजस्थानला राजीव रंजन म्हणतात. बरोबर आहे. आता आहे तर तो राजूच ना. पुष्कराजच येतो पाहिला. आपण आपल्या महाराष्ट्रात तर पुष्कराजच म्हणतो ना कुठे. हा, आपण महाराष्ट्रात पुष्कराज. आता आम्ही थोडं राजस्थानी, कधी कधी ती ट्यून राजस्थानी येऊन जाते. आता काय करू. तर झाले पुष्कराज. हे वैभव देतात, धन, संपत्ती, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा देणे पुष्कराजचं काम. आरोग्य चांगलं ठेवणे आपण पुष्कराज. हेल्थ बिघडते कोणाची? ज्याचं गुरु बलहीन असतो, तब्येत बिघडत असतं. तो तब्येतही चांगली देतो पुष्कराज. आता आला शुक्रबद्दल पण मी सांगितलं. लक्झरियस लाईफस्टाईल, सगळे वैभव, सुख, संपदा, AC पासून तर गाडीपासून कपडे, लत्ते, परफ्यूम, कॉस्मेटिक, क्रीम, प्रत्येक गोष्टी भेटायला पाहिजे. म्हणून ओपल
ओपल शुक्रत्व. हा पौरुषत्व. हा पौरुषत्व तर महत्वाचं आहे. आता सध्याच्या स्थितीत काय झालंय, पौरुषत्व कमी होतं. खानपानमुळे. खानपानमुळं पण म्हणा, मोबाईलमुळं पण म्हणा, काही त्यासाठी ओपल घालावं. ओपल. हा तो पौरुषत्व ठेवतो माणसाचा. ओपल घातला, डायमंड पण घालू शकतात शुक्रांसाठी. शुक्र ग्रहासाठी डायमंड पण असतो, पण डायमंड हिरा सभी के लिए नहीं, हिरा किसी किसी के लिए. असं आहे का? हा का बरं? ते ऍड येत होती एखादी, हिरा सबके लिए काहीतरी होतं त्याच्यात. पण हिरा तसा नसतो, सबके लिए नसतो, काही काही लोकांसाठीच असतो. ते बघून घालावं. आता डायमंडचं झालं. ओपल आणि डायमंड एकच. डायमंड महाग असतो आणि ओपल स्वस्त असतो, म्हणून लोक काय करतात, डायमंड न घालतात ओपल घालून घेतात. आणि ओपलचं महत्व वेगळंच असतं. डायमंडपेक्षा चांगले रिझल्ट देतो ओपल. ओपल का? हा ऍक्च्युअल मध्ये उपरत नाही त्याचा. हिरा चांगला असतो. आता ते कोणते हिरो नाव सांगितलं, इम्रान हाशमी, ते तर डायमंडची माळ घालू शकतात, पण ते ओपल का घालताय? कधी कधी आहे ना, खूप प्युअर वस्तू लागत नाही, थोडीशी हलकी पाहिजे. बरोबर. ती जास्त इफेक्ट देते. तर ते बघून सांगता येतं की तुम्ही काय घालावं, डायमंड घालावं का ओपल घालावं. ओपल घालावं. तर असे ही शुक्रबद्दल सांगितलं. आता येतो शनिदेव. शनिदेव तर सगळ्यांना हलवून टाकतात. नामी काफी आहे. शनी का नामी काफी आहे. नामी काफी आहे. प्रत्येक व्यक्तीला 7.5 लागते. प्रत्येक व्यक्ती, या जगामध्ये कोणताही व्यक्ती आला, महादेवाला पण शनीची 7.5 लागली. एकदा महादेवाने सांगितलं की शनिदेवाला की बघ बेटा, म्हणे तुझे जे वडील आहेत ते माझे शिष्य आहेत, सूर्यदेव, तर तुझी 7.5 मला काय लागणार, तू लहान आहे म्हणे. महादेव म्हणे कर्माची शिक्षा सगळ्यांना लागू आहे, हे तुम्हीच बनवलेलं विधान आहे. गणपती एक दंत काय आहे ते पार्वती मातेने सांगितलं. शनिदेव जेव्हा बघायला गेले तर पार्वती मातेने सांगितलं, शनिदेव तुम्ही उलटे का उभे आहे? आई म्हणे मी त्याला बघेल तर त्याच्यावर संकट येईल. नाही म्हणे, तो माझा महादेवाचा मुलगा आहे म्हणे, त्याला काय संकट येईल? तर ती दृष्टी फिरवली शनिदेवानी आणि ती 7.5 लागली गणपती बाप्पांना. तिथून परशुराम आले आणि एक दंत होऊन गेले गणपती. बरोबर. तर गणपती बाप्पांनाही सोडलं नाही शनिदेवाने. शनिदेव नाही, शनिदेव काहीच करत नाही, ते न्यायाधीश आहे. त्यांना का बनवलंय की न्याय करावं, ज्यांनी चुकीचं काम केलं त्याला शिक्षा द्यावी. तर महादेवा म्हणे तुम्ही जे काही केलं असेल त्याची शिक्षा तुम्हाला मिळेल. तर 7.5 वर्ष शनिदेवानी खूप शोधलं महादेवाला, महादेव काही सापडे नाही. मग शेवटी महादेव सापडले. 7.5 वर्षानंतर शनिदेवासमोर प्रकट झाले. महादेवाने शनिदेवांना सांगितलं की 7.5 वर्ष तुम्हाला शोधू शकला का म्हणे. शनिदेवाने सांगितलं नाही, पण एक सांगा म्हणे, तुम्ही होते कुठं? तर महादेव बोलले की मी एका श्रीफळमध्ये जाऊन बसलो, 7.5 वर्ष त्याच्यात राहिलो. कशात? श्रीफळमध्ये. श्रीफळ म्हणजे काय? फळ असताना नारळ. नारळ. आणि मग आता निघून बाहेर आलोय म्हणे. तुझी 7.5 लागली का म्हणे मला. शनिदेव हसायला लागले. तुम्ही 3 लोकांचे नाथ म्हणे आणि माझ्यामुळं तुम्ही एका एवढ्याशा श्रीफळात राहिले म्हणा. हसायला लागले. 7.5 याच्यापेक्षा मोठी तर मी पण दिली नसती म्हणे तुम्हाला. तर ते नारळ आहे ना, सोलून बघा त्याला. त्याला 3 डोळे असतात. ते 3 डोळे महादेवाचे असतात. कोणाचे? महादेवाचे. त्याला जी जटा असते नारळाला, ते महादेवाची जटा आहे. महादेवाला कधी नारळ फोडत नाही, अखंड वाहतो. बरोबर. फोडताना कधी पाहिलंय का? अखंड समर्पित. जसं देवांचा अभिमान टिकलं नाही, आपलं काय टिकेल? तर अभिमानच माणसाला नष्ट करतो. हे रत्न का दिलेले असतात? ते अभिमानी होऊ देत नाही, ते जमिनीवर ठेवता माणसाला. आपल्यामध्ये जे घटक चुकीचे आहे ते नष्ट करण्यासाठी हे रत्न असतात. बरोबर आहे. म्हणून नीलम. तुमच्यासोबत आयुष्यात कधी अन्याय नाही होणार, तुम्ही नीलम घालावा. तुमच्यासोबत न्यायच होईल. शनिदेवामध्ये एवढी शक्ती आहे की देवादिदेव महादेवांना त्यांनी
वशीभूत करून घेतलं आपल्या शक्तीने, बरोबर. तर हे तुमच्यासाठी न्यायच करतील. तर हे न्यायाधीश आहे, रत्न घालावा शनीचा. त्याच्यानंतर राहू येतात. राहू बाहुबल देतात. राहू बाहुबलम करोतु विपुलम. एखादा पैलवान असतो ना, त्यांनी एक गोमेद घालून घ्यावा आणि मग लागा पैलवानीला. हा, मग बघा त्याची दंगल किती हिट होते. तर ते कष्टाचे फळ देतो राहू. हे जे बॉडी बिल्डिंग मध्ये असतात ना, त्यांनी गोमेद घालावा. स्पीड मध्ये त्यांना गेटअप भेटतो, बाहुबली बनवतो. हो. आणि केतू जो असतो लसुनिया, केतू घातला ती कुळाची उन्नती होते. आता काय असतं, फारशा घरांमध्ये आपण बघतो, घरात एकच माणूस सगळ्यांचं वजन होडत असतो. घरात 7 मेंबर असतात, तो एकटाच कमवतो आणि सगळेच बसून असतात. बरोबर. हो की नाही? अशी घर पाहिले का नाही? हो. तर मग त्या माणसाच्या मनात इच्छा असते की सगळ्यांनी हात लावलं तर काय फरक पडेल. तर केतू घातला त्याच माणसाने, तर त्याच्या कुळाची उन्नती होते. लसुनिया काय म्हणतात त्याला? लसुनिया हा रत्न घालायचा. अख्ख्या कुटुंबाची, त्याच्या मुलांची पण उन्नती होईल. छोटे छोटे गुड न्यूज भेटेल. मुलीचं सिलेक्शन झालं, मुलाचं ऍडमिशन झालं, अमुक होऊन गेलं, त्याला न जाता प्रत्येक काम होत जाते. का? लसुनिया घातला तर. बरोबर. त्याला प्रत्येक ठिकाणी भिडावं नाही लागणार. त्याचं निम्मे वजन हलकं होऊन जाईल लसुनिया घातला तर. केतुम कुलस्य उन्नतीम, कुळाची उन्नती केतू देतो. आता या सगळ्या नवग्रहांचा अनुभव, या सगळ्या नवग्रहांचा अभ्यास, हे एक एक ग्रह महत्वाचे आहे. मगाशी तुम्ही अंबानींचं लग्न पाहिलं का नाही पाहिलं? अख्ख्या जगाने पाहिलं. ट्रोल पण झाला की इतकं मोठं लग्न केलं, असं तसं भरपूर गोष्टी झाल्या. अहो, लग्न तर मोठंच व्हायला पाहिजे ना. लग्न, आता लग्नामध्ये पत्रिका जो बनवतो त्याला काम भेटतं, घोडेवाल्यांना काम भेटतं, मग मंडपवाल्यांना काम भेटतं. लग्न तर मोठंच व्हायला पाहिजे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी लग्न मोठे करावे, अशी प्रत्येक पैसेवाल्यांना विनंती माझी. त्यांचा पैसा खाली उतरतो ना. करोडो अरबो रुपये जमिनीवर येतात, तेवढ्या लोकांना डिस्ट्रीब्यूट होतो, प्रत्येक लोकांना कामं भेटतात. ते ट्रोल किती होऊ द्या, पण अंबानींची स्पीच ऐकली का तुम्ही? नाही. लग्न जसं 7 फेरे संपले ना, अंबानींनी स्पीच दिली, इंग्लिशमध्ये दिली. आय एम हिंदू, आय बिलीव्ह इन माय रिलिजन, वी लव आवर पंचतत्वाज. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड इज हॅव्हिंग. ते काय म्हणताय, लग्न म्हणजे ही पद्धती नाही आहे, हे संस्कार आहे. मी माझ्या मुलांना संस्कार देतोय की आपण पंचतत्वांमध्ये विश्वास ठेवतो. मी मगाशी तुम्हाला बोललो, मातीच्या माणसाला दगडाची आवश्यकता पडते, हे पंचतत्वाचेच आहे. अंबानी ते 5 मिनिटाच्या स्पीच मध्ये ना, तुम्ही ती स्पीच आहे ना 50 वेळेस ऐका. किती वेळेस? 50 वेळा. तर जे एक अभ्यासू ज्ञात गुरुजींना अभ्यास असतो ना, तसं ते बोलले. आय बिलीव्ह इन पंचतत्व, अ पॉवर ऑफ नेचर फुलफिल ऑल द ब्लेसिंग्स ऑन आ चाइल्ड. म्हणजे माझ्या मुलांवरती, माझ्या सुनेवरती हा निसर्ग सगळ्या प्रकारचे वैभव, सगळ्या प्रकारचे सुख त्यांच्यावर आशीर्वाद म्हणून द्यावा. इतकी छान स्पीच दिली, मी मंत्रमुग्ध झालो ते ऐकून, अंबानींची ती स्पीच. तर असाच माणूस मोठा होत नाही साहेब. नाव ठेवायला कोणी ठेवू शकतात. ही इज अनबिलिव्हेबल. बरोबर आहे. गुरुजी धन्यवाद, तुम्ही जी माहिती दिली. परत एक वेळेस आपल्या प्रेक्षकांना ती आवडलीच असेल, तुम्हाला कॉल येतीलच लोकांचे की कन्सल्टेशनसाठी वगैरे, तर तुमचा नंबर तुम्ही देऊन द्या, जो नंबर तुम्हाला द्यायचा आहे. माझा नंबर मगाशी पण मी दिला होता, 9922198585. हा नंबर आहे माझा. सकाळी दुपारी 12 ते 3 मध्ये फोन करा. बरोबर. आणि संध्याकाळी 8 ते 9 मध्ये फोन लावा. शक्यतो या टाइमात फोन लावलं तर मी उचलेल. बरोबर. बाकीच्या वेळेस गुरुजी स्वतः बिझी असतात, पूजा वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्यावेळेस ते तुमचे फोन नाही रिसीव्ह करू शकत. तर गुरुजी परत एकदा धन्यवाद तुमचा. परत आपण जय श्रीराम. जय श्रीराम.